हाँ असं कसं? शाबास. वॉच काय झालं? नाही काय नाही. तर तुला मी जाड झालं असं नाही वाटत ना? नाही मला नाही वाटत आहे. आणि काय फरक पडतो? काय असं कसा नाही फरक पडत? आपलं लग्न ठरलं होतं त्यावेळेला तर तू मला किती सतत सांगत असायचीस खाण्यापिण्याकडे लक्ष दे, डाएट कॉन्शियस राहा, जाड झालंस तर बघ कसं दिसशील. आणि आता फरक नाही पडत. बेबी तेव्हा तू माझा बॉयफ्रेंड होतास, आता तू माझा हस्बंड आहे. नाही करेक्ट आहे, पण तरी तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे ना, थोडं खाणं पिणं सांभाळलं पाहिजे. फिटनेस महत्वाचा, त्यामुळे आता परत एकदा डाएट प्लॅन वगैरे करतो आणि मस्तपैकी फिट होतो. काय झालं? काय कुठे काय? हे मी रेडी होतो, वॉशरूमला जाऊन आलो पटकन. आलोच. हा डाएट प्लॅनचा विचार कधीपासून करायला लागला? मीन्स नक्कीच ह्याच्या मनात वेगळं काहीतरी आहे. आई मला भूक लागली आहे लवकर. हो रे बाबा, आले आले आले. हे घे हे घे, हे घे लवकर. हे दूध आणि हे बिस्किट. आई सौमित्र चला तो पेपर ठेवून द्या बरं. हा गरमागरम उपमा खाऊन घ्या. आणि आई नंतर तुम्हाला गोळ्या घ्यायच्या. हो हो, तू एवढा दम भरल्यावर काय बिशाद मी विसरेन. नाही मागच्या वेळेला विसरला होतात म्हणून सांगते. सॉरी ग, पण तेव्हापासून मी जास्त अलर्ट राहते. नाही राहायलाच हवं, कारण काय विसरलेलं चालणार नाही. तर आई मी काय म्हणते बस ना. मी कविताला सगळं सांगितलेलं आहे. ती करेल सगळा स्वयंपाक, संध्याकाळचंही सांगून ठेवलेलं आहे. आणि बाबांना डबा दिलेला आहे त्या ड्रायव्हर दादांबरोबर. बाबा खातील. आणि मला तरी असं वाटतंय की ते बाहेर जाऊन मीटिंग वगैरे करणार नाही, कारण सगळं त्यांच्या आवडीचं दिलंय. हे घे अथर्व, चल ना लवकर लवकर आवर. तुला शाळेत जायचंय ना, नाही तर स्कूल बस निघून जाईल. मी सोडणार आहे त्याला, डोंट वरी. ठरलंय आमचं. हो 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 बरं ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला लवकर आवरायलाच लागणार. पोचतो, वेळेत पोचतो, डोंट वरी. लवकर हो, हो. हा चला आई मी निघते. हा हो 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 हो, सगळ्यांचे डबे भरलेस पण तुझा इथेच राहिलाय. हो चला बाय 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 बाय. काय स्पीड आहे हिचा. तिचा हा स्पीड बघितल्यावर मला मात्र दमायला होतं. घरी आल्या आल्या सगळं घर ताब्यात घेतलं नेने. चॉईस कोणाची आहे? आणि कुणाची आहे? शनाया पण सारखी मागावरच असते. आता फोन करायच तरी बाथरूम मध्ये यावं लागतंय. हॅलो. हा हाय माया. या हाय गुरुनाथ. हा मी काय म्हणत होतो, आज ऑफिसला जाण्याआधी भेटूया का? का रे, म्हणजे ऑफिस मध्ये भेटतोच आहोत ना आपण. नाही नाही तसं नाही, म्हणजे ऑफिसला जाण्याआधी दुसरीकडे कुठे भेटूया का? दुसरीकडे म्हणजे कुठे? म्हणजे लंचला वगैरे, म्हणजे लंच करू आणि मग जाऊ ना ऑफिसला. तुला तुझ्या घरून आज टिफिन मिळणार नाहीये वाटतं. नाही नाही तसं काही नाही. एक मला माहिती आहे ना की तुला इंडियन फूड खूप आवडतं. सो आज एका जागी मी तुला घेऊन जातो जिथे मला तुला ट्रीटही देता येईल आणि तुला तिथलं फूड पण टेस्ट करता येईल. अरे तू मला हल्लीच ट्रीट दिलीस नाही का, आठवतंय? राईस बॉल्स फिल्ड विथ व्हॉट फ्लेवर्ड वॉटर अँड ऑल. हा ते झालंच, पण आज ज्या ठिकाणी मी नेणार आहे ना ती जागा पण खूप खास आहे आणि तुला तिथलं पण फूड आणि सगळी टेस्ट पण खूप आवडेल. गॅरी. काय रे, कोण आवाज देतोय तुला एवढा जोरजोरात? एकच मिनिट होल्ड करा प्लीज माया. या. गॅरी कोणाशी बोलतोयस? बच्चा अगं येतो ना मी बाहेर. हा जरा थांब. हा आलोच मी. हा आलो. लवकर ये. हा तर भेटूया ना मग. या ठीक आहे, कुठे भेटूया? हा मी ऍड्रेस मेसेज करतो तुला. यारी बाहेर काय येत नाहीये, हा फोनवर बोलतोय का कोणाशी? या ठीक आहे, सी यू. I'll see you then. गॅरी तू लपवतोयस माझ्यापासून काहीतरी आणि मी ते शोधून काढणारच.
बोल रेवती. हा अगं कुठे आहेस तू? कुठेच म्हणजे काय, ऑफिसमध्ये. तू ऑफिसमध्ये अजून निघाली नाहीस? कुठे जायला? अगं आज पेरेंट्स मीटिंग नाहीये का? आज? हो म्हणजे अथर्वने सांगितलं नाही तुला? नाही. विसरला असेल तो. बरं तू निघ लगेच, तिथे जायचंय आपल्याला. बर बर ठीक आहे, तू असं कर, तू पुढे हो, मी बघते काय करायचं ते. हा बरं लवकर ये. बाय. चल अथर्व, टाइमपास करत जाऊया. मी सोडतो तुला स्कूलला. बरं मला सांग अथर्व, स्कूलमध्ये मस्ती वगैरे करतोस की नाही मित्रांबरोबर? मैत्रिणी वगैरे आहेत की नाही तुला? तू आईला सांगणार नाही ना? येडायस का तू? अरे फ्रेंड होत आपण. हा काही गोष्टी अशा मॅन टू मॅन ठेवायच्या फ्रेंड्स मध्ये फक्त. ओके करतोस? आणि मैत्रिणी? एक नाही चाल आहे. शाबाश शाबाश. तू लागला नाही? मी त्याला रागवेन? अरे मी तुझ्या एवढा होतो ना तेव्हा स्कूलमध्ये मला 4 नाही 10 मैत्रिणी होत्या. आणि मस्ती तर मी एवढी करायचो की वर्गाबाहेरच जास्त उभा असायचो. माहितीये का तुला? तू माझ्याशी असे बोलतो ना म्हणून तू मला खूप आवडतो. मला पण तू खूप आवडतोस म्हणून तर असं मध्ये मध्ये सोडायला येतो. असं मला कोणाच बरोबर बोलता येत नाही, फक्त तुझ्याच बरोबर बोलता येतो. की नाही? अरे काय झालं? आज स्कूल मध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे आणि आईला सांगायला विसरलो. अरे बापरे. ठीक आहे ना, मी येतो तुझा पेरेंट म्हणून स्कूलमध्ये. पण तुझं ऑफिस? माझे पेरेंट आहेत ना ऑफिस मध्ये, ते तिथे मीटिंग करतील. मी तुझ्या स्कूलमध्ये मीटिंग करतो. आज तुझ्या पेरेंट मीटिंग पेक्षा काही जास्त महत्वाचं नाही. ओके हो. चल निघूया. हो. हॉटेल ब्लू स्टारला जायचं. याच रस्त्याने घ्या इकडे. दादा चला चला. आहो त्या रिक्षाच्या मागे चला पटकन. चला चला. रेवती, राधिका ती आल्या नाहीत. नाही ऍक्च्युली मी तिला फोन केला तेव्हाच मला कळलं की अथर्व सांगायलाच विसरलाय तिला. अरे बापरे. मग आता? ती ऑफिस मध्ये होती, म्हणाली प्रयत्न करते, बघूया आता. बरं. हाय रेवती. हाय भक्ती. हाय. बरं झालं सौमित्र तुम्ही तरी आला. हो ना. अरे राधिकाला माहितीच नाहीये काही. हो मला पण आत्ताच कळलं ह्याच्याकडून. म्हणलं चल मी येतो, आज मी तुझा पेरेंट. एवढं काय. हे अथर्व, आज तर आपली पॅरेंट्स मीटिंग आहे ना? हो. मग तुझे पॅरेंट्स कुठे आहेत? हे तर आहेत माझे पॅरेंट्स. मित्र काका. तुम्ही हसताय कशाला? वेडास का तू? अरे काका कधी पॅरेंट्स असतो का? आई केव्हा बाप्पांनाच आणायचं आणि तेच आपले पॅरेंट्स असतात. कळलं आता काय वेडा आहेस तू? वेडा 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 वेडा. ए चिडवा तुम्ही त्याला. मी पण तुमच्या वर्गात होतो ना शाळेत, तेव्हा मी पण खूप चिडवायचो सगळ्यांना. माहितीये का? पण चिडवण्याच्या आधी ना मला माहिती असायचं मी कशावरून चिडवतोय. आता तुम्ही म्हणताय काय काका कधी पेरेंट असतो का वगैरे, बरोबर ना? तुम्हाला माहितीये का पेरेंट म्हणजे नक्की काय? म्हणजे पेरेंट्स हे काय फक्त आई बाबाच असतात असं थोडीच आहे. हो मला नाही वाटत बाबा पेरेंट म्हणजे फक्त आई बाबाच असतात. आपल्यासाठी आई बाबा जे जे करतात ते जे कोणी आपल्यासाठी करत असेल ते आपले पेरेंट्सच असतात की. म्हणजे आता अथर्वच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर ह्याला ना खूप घाणेरड्या सवयी येतात. काय काय म्हणजे अभ्यास करायचा कंटाळा. हो की नाही? मग याला कंटाळा आल्यावर काय करतो मी, अभ्यास घेतो त्याचा मुद्दामून. हा म्हणजे हिस्ट्री मला शिकवायचं असेल ना तर कधी कधी मावळा बनतो, कधी कधी मॅथ्स मधला भोपळा होतो तुझ्यासारखा. मग याला कधी कधी कंटाळा येतो, मला आंघोळ नाही करायची. अरे आंघोळ काय नाही करायची? मग मी काय करतो याला नेतो बाथरूम मध्ये आणि आईसारखी आंघोळ घालतो मस्तपैकी. मग कधी कधी स्कूल बसने जायचा कंटाळा येतो साहेबांना. मग मला उठावं लागतं, गाडी काढायला लागते, त्याचा ड्रायव्हर बनायला लागतं आणि साहेबांना आणायला लागतं स्कूलला. मग साहेब घरी आल्यानंतर त्यांच्याबरोबर मस्ती करायला लागते. तुम्हाला पण सगळ्यांना आवडते की नाही मस्ती करायला? मग मी पण त्याचा मस्तपैकी फ्रेंड बनतो तुमच्यासारखा आणि भरपूर मस्ती करतो त्याच्याबरोबर. आणि एवढंच नाही, चांगले संस्कार होण्यासाठी जे जे काय करायला पाहिजे ते सगळं करतो मी त्याच्यासाठी.
आता मला सांगा, हे काय फक्त आई बाबाच करतात का? मग मी त्याचा काका आहे किंवा फ्रेंड आहे, काही असेल, पण मी हे सगळं मनापासून करतो त्याच्यासाठी. मला असं वाटतं पेरेंट म्हणजे ते ज्यांच्या नजरेत मुलांबद्दल आत्मीयता असते आणि मुलांच्या नजरेत सुद्धा त्यांच्याबद्दल विश्वास असतो. आम्ही दोघं जेव्हा एकमेकांकडे बघतो ना, तेव्हा दोघांच्याही नजरेत मला ते भाव दिसून येतात. आता मला सांगा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पेरेंट्स? ओ मॅडम माझे पैसे 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 ओ मॅडम माझे पैसे. मी काय पळून जाणार आहे का? माझा नाही, माणूस मला आत्ता त्या दिवस फिरवलं तुम्ही, माझे पैसे द्या. काय स्टुपिडिटी आहे ना. न येतात मला माहित नाही. घ्या, गेट लॉस्ट. ये ना माया, प्लीज. हे माझं खूप फेवरेट रेस्टॉरंट आहे. मी बऱ्याचदा येत असतो इथे. पण आज अचानक लंच प्लॅन बनवलास? नाही म्हणजे असं काही विशेष नाही. काय होतं, आपण ऑफिसमध्ये फक्त कामासंदर्भातच बोलतो. त्यापेक्षा वेगळं काही बोलायचं असेल तर तुला ते आवडणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून म्हटलं की ओव्हर द लंच जरा थोड्या मनमोकळ्या गप्पा तरी होतील. इज इट? ते बोल ना, काय बोलायचंय? मला तुला हे सांगायचं होतं की अरे यार, ही इथे नेमकी कुठून आली? गुरुनाथ, काय म्हणालास? काही नाही, मी ती लिंकच गेली माझी. मी म्हणत होतो की तू हे एकदा बघ. मी आलोच, जस्ट आलोच. हा गुरु यार, ही शनाया परत काय आली इकडे? यार, ही पाठलाग करत आली असणार नेमकी. तिने जर मला माया बरोबर पाहिलं तर फार मोठा लोचा होईल. काय करू काय करू? काय गंमत आहे नाही याच्या नावात? हा खा नूडल्स. खाता ना फोन कशाला? काय कटकट आहे यार. हा बोल गुरु. हा, ए किड्या, कुठेस तू? मी कुठे? अरे मी माझ्या घरीच आहे. तू कुठेस? मी इथे टॉयलेट मध्ये. टॉयलेट? शी, मी जेवतोय, जेवताना तू टॉयलेट मधनं काय फोन करतोस यार? अरे बाबा, मी रेस्टॉरंटच्या टॉयलेट मध्ये अडकून पडलो इथे. जनरली रेस्टॉरंट मध्ये खायला जातात तू तिथे. परत टॉयलेट मध्ये अडकलाय तर दार जोरात वाजव. त्या हॉटेलवाल्यांना बोलव आणि दार उघडायला सांग. काय मला कशाला फोन करतो? अरे किड्या, ऐकशील का नक्की बाबा मी काय म्हणतोय ते? मी इथे माया बरोबर लंचला आलो होतो रेस्टॉरंट मध्ये आणि अचानक ही शनाया आली इथे. तू डोकं ठीक आहे ना? अरे वेडा झालायस का? माया बरोबर तिथे गेलायस, मग शनायाला कशाला बोलवलंस? मी बोलवला? मी कशाला बोलवेन तिला बेड्या? तिला संशय आला म्हणून बहुधा पाठलाग करत इथे आलीये. त्यामुळे आता तू काही कर आणि तू काहीतरी करून तिला इथून कळटव रे. अरे काहीतरीच काय बोलतो यार. मी माझ्या घरी, शनाया तिकडे हॉटेलमध्ये. मी इथून काय करणार आहे यार? केडा, तुला काहीतरी करावंच लागेल. एक गोष्ट लक्षात घे, आज जर काही गडबड झाली ना, मी जर फसलो ना, तर माझी नोकरी जाईल. कळलं? नाही 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 बाय बाय बाय. तुझी नोकरी जाता कामा नये यार. तुझी नोकरी गेली तर मलाही पैसे मिळणार नाही, माझ्यावर पण उपासमारी येईल. मग काहीतरी कर आणि काही करून शनाला इथून कळटव. कळलं? मी इथे अडकून पडलो, तू काहीतरी कर यार प्लीज. हा करतो काहीतरी करतो. हा काय करू यार? हा
दुसऱ्या सिम वरून फोन करतो तिला. हेलो. हेलो, मिस सनया बोल रही है क्या? हाँ मैं बोल रही हूँ. तुम्ही कौन? बिगड़ी हाँ? कुरियर वाला बोल रहा है मैडम. आपके घर के बाहर खड़ा हूँ कब से. कुरियर कुरियर बेल बजा रहा हूँ, कोई दरवाजा नहीं खोल रहा है मैडम. कसलं कुरियर? मैंने कुछ नहीं मंगाया भैया, रखो. अरे आपने नहीं मंगाया था, लेकिन हमारे मॉल में जो कोई आता है और वहाँ पे नंबर लकी ड्रॉ निकालता है, उसका नंबर लगा तो हम उनको बख्शीश देता है. व्हाट लकी ड्रॉ? काय है लकी ड्रॉ? इसमें बहुत सारा कॉस्मेटिक है, लिपस्टिक है, और वो काजल है, मेकअप का सामान है. सीरियसली? अरे मैं क्या खोटा बोल दूंगा? काय? अरे मैं क्या झूठ बोलूंगा क्या? अरे वो सब सामान लेके मैं कब से बाहर खड़ा हूँ, यहाँ पे कोई दरवाजा नहीं खोल रहा. हाँ हाँ हाँ. अरे आप किसी को बोलो, पार्सल लेने को बोलो. हाँ मेरी मम्मा होगी घर पे. अच्छा वो भी नहीं होगी, कोई नहीं होगा घर पे, क्या करोगे? हाँ तो आप फटाफट होटल से आ जाओ, ऑटो से आ जाओ, जहाँ पे हो वहाँ से ऑटो से आ जाओ. मैं ज्यादा देर वेट नहीं करूँगा. नहीं रुकिए, मैं आ रही हूँ, मैं अभी आ रही हूँ. ओके रुकिए, कहीं मत जाइए. बाय बाय बाय. कॉस्मेटिक्सच्या कुरिअरचा आमिष दिल्यावर लगेच गेली तिथून पळत. बस म्हणावं कुरिअर वाल्याला शोधत, मी खातो हक्का नूडल्स. हाय हाय. सॉरी हा माया. सॉरी, असं अचानक कुठे निघून गेलास तू? अगं मी ते वॉशरूमला होतो मी. इतका वेळ? नाही म्हणजे तसं लवकर झालं, म्हणजे लवकरच येणार होतो. नेमका मला महत्वाचा कॉल आला म्हणून. एनिवेज वी गॉट टू लीव नाउ. ऑलरेडी आपल्याला उशीर झाला. चल निघूया. अरे असं काय करतेस? इथे काही आपण आलो आणि ऑर्डरही नाही केलं. अरे ऑर्डर येईपर्यंत अजून वेळ जाईल गुरुनाथ. तुला माहितीये ना मला उशीर झालेला चालत नाही. निघूया चल. नाही माया प्लीज तू चिडू नकोस. काय इथे पटकन हे करतात, ते लगेच सर्व करतात. एक्सक्यूज मी, बघ ना तू यातलं काहीतरी ऑर्डर कर ना, लगेच ये. हा लवकर द्या आम्हाला. तो कसं वाटलं फूड? सुपर, मला आवडलं. मग पुढच्या वेळेला येशील ना नक्की परत? नेक्स्ट टाइम मे बी मीच तुला घेऊन येईन. बरं माया, मी काय म्हणतो, आपण आता बऱ्यापैकी वेळ इथे घालवलाय, म्हणजे लंच टाइम सुद्धा होऊन गेलाय. तर कामासंदर्भातलं काही इथेच बोललो तर चालेल ना? ह्या प्लीज. मी मार्केटमध्ये आता काय काय स्ट्रॅटेजीज आता नव्यानं आणायचा प्रयत्न करतोय हे जरा मला तुला सांगायचं होतं. प्लीज गो अहेड. आणि त्यात तुझ्या स्ट्रॅटेजीज म्हणजे लुकिंग फॉरवर्ड टू हिअर.